नमस्कार. आपण पाहता सामाजिक बातमी न्यूज. पाहूयाचे काही ठळक घडामोडी. राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने निदर्शने. राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी महामानव डॉक्टर आंबेडकर यांच्या संसदेमध्ये जाणीवपूर्वक अपमान करून तमाम संविधानवादी भीमसैनिकांच्या भावना दुखावल्यामुळे तसेच परभणी येथील शहीद जवान भीमसैनिक सोमनाथ सूर्यवंशी यांचा पोलीस कोठडीमध्ये असताना सुद्धा बेदम मारहाण करून निर्घृण हत्या केली. अशा या दोन्ही घटना निंदनीय असून राष्ट्रीय भीमसेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आर पांडियन साहेब यांच्या आदेशाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर या दोघा घटनेच्या निषेधार्थ राष्ट्रीय भीमसेनेच्या वतीने निदर्शने करण्यात आली. या प्रसंगी जिल्हा अध्यक्ष वाल्मिक जाधव, महाराष्ट्र नेते संजय सपकाळे, आंबेडकर चळवळीचे ज्येष्ठ नेते मुकुंद भाऊ सपकाळे, खंडू सोनवणे, ॲडव्होकेट अविनाश भालेराव, खालील दादा देशमुख, अनिल लोंढे, सुनील शिंदे, भीमराव जाधव, दीपक जाधव, राष्ट्रीय भीमसेनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. लवकरात लवकर सीबीआय चौकशी करून गुन्हेगाराला जास्तीत जास्त कठोर शिक्षा व्हावी व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांनी जाहीर माफी मागावी, अन्यथा येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्रभरामध्ये नव्हे तर संपूर्ण देशामध्ये तीव्र स्वरूपात आंदोलन करण्यात येईल, असा इशारा देखील देण्यात आला.